Is voice audible? Yes, ma'am. हां. येस. ओके. सो किती जणांची सिस्टम रेडी आहे सध्या सॉफ्टवेअरमध्ये? सगळ्यांकडे आहे का सिस्टम रेडी? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Yes. Okay, very good. Have you people tried for the last practical program? की कोणी एक्झिक्यूट करून पाहिलं का लास्ट एक्सप्लेन केलं होतं ते? ओके. व्हेरी गुड. ठीक आहे. आता मी लास्ट प्रॅक्टिकलमध्येच थोडेसे चेंजेस करून ठीक आहे. जर समजा आपण .xml मध्ये जे काही कॉम्पोनंट्स आपण तिथे प्रोव्हाईड केलं, ओके, विथ हेल्प ऑफ युअर XML टॅग्स. Now, how to access those components within your main activity dot java file? मी तुम्हाला लास्टला फक्त एक पोस्ट मेसेज डिस्प्ले करून दाखवलं होतं, बरोबर आहे? व्हेरी गुड. सगळं आपण ट्राय केलं असेल तर व्हेरी गुड. ठीक आहे. आता बघा, लास्ट प्रॅक्टिकलमध्ये आपण काय केलं होतं? वी हॅव टेकन युअर टेक्स्ट व्ह्यू कॉम्पोनंट, वी हॅव टेकन द एडिट टेक्स्ट कॉम्पोनंट, राईट? देन वी हॅव टेकन वन बटन and on that button we just displayed toast message. ठीक आहे. आता समजा मी त्या एडिट टेक्स्ट मध्ये जर काही डेटा एंट्री केली, ठीक आहे, तर ती डेटा एंट्री किंवा कुठलेही कंपोनंट्स जर मी माझ्या एक्सएमएल फाईल मध्ये सप्लाय केले, ठीक आहे, तर ते एक्सएमएल फाईल मधले कंपोनंट्स मी माझ्या .java फाईल मध्ये कसे ऍक्सेस करायचे? ओके. सो टुडे आय विल शो यू अ प्रोग्राम ऑन दॅट. ओके. मी डायरेक्टली लेआउटला लगेच जात नाही, कारण आता उद्याच्या लेक्चरला वगैरे ते तुमचं येईलच, राईट? आफ्टर दॅट वी विल सी युअर नेक्स्ट फिफ्थ प्रॅक्टिकल. एवढं पण आपल्याला पळायची काही गरज नाही. सो आणखीन लास्ट एक्सपेरिमेंटमध्येच थोडासा चेंज प्रोग्रामॅटिकल. ओके. सो टुडे वी विल सी दॅट थिंग. ओके. आय विल शेअर द स्क्रीन. ओके. The screen is right. Yes. आता लास्ट तुम्हाला की नेम, enter the student marks, the subject, and just we have displayed one toast message. काय करूया? स्टुडंट नेम मार्क्स जे आहे घेण्यापेक्षा लेट अस टेक मार्क्स सब्जेक्ट आपण घेऊया. Then we will retry the values that will enter within the edit text within your file. Then we will calculate the percentage that on button delay we will get percentage. ठीक आहे. आपण strength की आपण मॅथ आणि मॅनेजमेंट मार्क्स आपण या 3 मार्कावर पण काहीतरी पर्सेंटेज कॅल्क्युलेट इमॅजिन दिस इज युअर प्रोग्राम. सो फ्रॉम द ठीक आहे. मी गेल्या वेळेस प्रोग्राम तुम्हाला प्रॅक्टिस न्यू let's start the new Android application protect. Okay. Now here, provide your application name. For example, suppose I am giving the name as Prac4. Okay. Then minimum SDK I'm taking ice cream sandwich. That is your API level 14. Okay. Then the next. Okay. Next. ठीक आहे. आयकॉन वगैरे आता काही मी बदलत बसत नाही. सो लिव्ह इट. That your get success created. Okay.
component from bin underscore main dot xml. ठीक आहे, या फ्रॅगमेंट अंडरस्कोर डिलीट करत चला. आता तुम्ही नाही डिलीट केलं काय होईल, तुम्ही ऍक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन डॉट एक्सएमएल मध्ये जरी किती जरी कॉम्पोनंट घेतले तरी हा हॅलो वर्ल्ड मेसेज तुमचा जाणारच नाही. तर तो मेसेज जाण्यासाठी म्हणून आपल्याला काय करायचंय, हा टेक्स्ट कॉम्पोनंट आपल्याला डिलीट करायचंय. ओके, सो firstly the text view component, we have fragment underscore main. Now keep in mind we are not going to do anything with your fragment underscore main. ठीक आहे, आपल्याला फ्रॅगमेंट अंडरस्कोर मेन मध्ये काहीच नाही करायचंय. तर फ्रॅगमेंट अंडरस्कोर मेन ला क्लोज करत चला. ओके, नाव ओपन युअर ऍक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन डॉट एक्सएमएल. ठीक आहे, आता हा ऍक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन, ठीक आहे, and show you frame layout. Whenever we are using layout, okay, the layout is having some positions. Okay, frame positions, top most left, right, side. आताच आपल्याला so remove layout and provide linear. आपण काय करणार आहे, okay wait, should I start recording if two people again face the camera, see the video? Just I'll I will start the recording just a minute. Recording to start the recording. Okay, the recording is started. Right. So see, firstly, what we are going to do is we are going to remove your frame layout. ठीक आहे, आता जे काही लेट कमर्स आले त्यांना माहिती नसेल की हा काय करतोय. ओके, I will first explain what we are going to do. We are going to create, okay, one Android application in which we are going to import for the student name, that student three subject marks is your math management. Okay, that we are going to try component data values, okay, inside Java at runtime, and then on button click we are going to display the student details with its percentage. This Android application we are going to apply. Okay, so we have created a project, okay, with the name track4. Okay, and in that now we are within your activity underscore main dot xml. Okay, now within active underscore main xml the default layout is frame. Now we are going to change it to linear layout. Okay, so I will change it first to the linear layout. Okay, लिनियर लेआउट. ठीक आहे, आता बघा हा लिनियर लेआउटचा तुम्ही इथंच क्लोज झालेलं, हे आपलं इथंच क्लोज झालेलं नकोय. We want now some components inside my this layout. Okay, so don't close it here. This is your closing layout tag. Okay, and as I told you in the last practical session, whenever you are using linear layout, your linear layout arranges the components either vertically or horizontally. Okay, now if I wish my layouts orientation to be vertical, that means if I want my comes to be placed one for the another vertically, okay, vertical fashion, then I'm going to use orientation is equal to vertical. Okay, so here add one property of your linear layout, that is nothing but what, orientation. Type Android
colon orientation, okay, is equal to vertical. Right. So see, we have changed the layout from frame layout to linear layout. We have set the orientation of your linear to the vertical. Right? Now this thing we have done it. Now what's the next thing? Now we need to add the component. Component added. So tell me, show it from your drag and drop, or should I type the text? टायपिंग पण असावी ड्रॅग एंड ड्रॉप. ओके, सध्याच्या घडीला ड्रॅग एंड ड्रॉप करूयात. बट वेन युअर फोर्थ चॅप्टर स्टार्ट्स, बस तुमचा फोर्थ चॅप्टर स्टार्ट तुम्हाला कॉम्पोनंट फ्रॉम फोर्थ चॅप्टर इन्स्टेड ऑफ ड्रॅग एंड ड्रॉप यू आर गोइंग टू टाईप इट. कारण जेवढं टायपिंगची प्रॅक्टिस तेवढं तुम्हाला ते टॅग्स डोक्यामध्ये त्या प्रॉपर्टीज एकदम फिट बसतील, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन एक्झामला मग हार्ड नाही जाणार. ओके, सो फाईन. टुडे आय विल डू ड्रॅग एंड ड्रॉप. ठीक आहे. सो सी, आपल्याला घ्यायचं एक टॅक्स व्ह्यू घ्यायचं आहे आणि त्या टॅक्स व्ह्यू आपल्याला इंडिकेट करायचं दॅट सिंपल लार्ज टॅक्स व्ह्यू. लार्ज साईज टॅक्स व्ह्यू देऊया आपण. आता या लार्ज टॅक्स डिफॉल्ट टॅक्स काय दाखवतोय तो लार्ज टॅक्स. नाही आय वॉन्ट चेंज इट. चेंज करायचं असेल तर टॅक्स करा, त्याची टॅक्स प्रॉपर्टी and is equal to large underscore text, right? स्टुडंट याच्या खाली मी जो काही एडिट बॉक्स घेणार, एडिट घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय घ्यायचंय, इनपुट. ओके, सो दिस इज नाउ अगेन व्हाट आई वांट हियर इज I want another component. Okay, सध्या मी कंटेंट पण काही text. You will get under text. text तुम्हाला एडिट टेक्स्ट कुठल्या फॅशन मध्ये पाहिजे, म्हणजे एबीसी वाला पाहिजे का फर्स्ट नेम पर्सन नेम. ओके, सो लेट अस टेक अ पर्सन नेम इटसेल्फ. राईट, ठीक आहे. तर हा एडिट टेक्स्ट काय करेल, मला पर्सन नेम एंटर करायला अलाउड करेल. Now if you wish to provide a hint, okay, की हिंट सपोज तुम्हाला काय द्यायची आहे की लाईक फर्स्टली प्रोव्हाइड युअर लास्ट नेम देन एंटर युअर फर्स्ट नेम. राईट, सपोज दिस इज युअर हिंट. ठीक आहे, ही हिंट जर द्यायची असेल मला तर मी एडिट टेक्स्टची कुठली प्रॉपर्टी सेट करेन, अँड्रॉइड कोलन हिंट प्रॉपर्टी. ओके, so android colon hint is equal to, now you can directly supply the string. सपोज मी काय म्हटलं, last, then first name, then middle name. Okay, suppose I want a middle name in this particular. Okay, so now see here, your student name hint will look like this. ठीक आहे, काय करायचं, मार्क्स इनपुट करायचे. राईट, सो सपोज परत एक टेक्स्ट व्ह्यू घेते. ओके, so again I will take the text view again of large size, suppose. Okay, and now what I'm going to supply here, enter. ओके, आता जे लार्ज टेक्स्ट म्हणून त्याचा डिफॉल्ट टेक्स्ट आहे, आता हे डिफॉल्ट टेक्स्ट मी चेंज करते. ठीक आहे, सो अँड्रॉइड कोलन टेक्स्ट इज इक्वल टू, आता आपण काय करायचं, प्रोव्हाइड द स्ट्रिंग दॅट यू वॉन्ट टू डिस्प्ले देअर. सो एंटर. सपोज तुम्ही काय लिहिलं, एंटर मार्क्स फॉर पायथॉन मॅनेजमेंट. राईट, दिस इज युअर वन टेक्स्ट व्ह्यू अगेन. याच्यानंतर आता मला काय करायचे, सब्जेक्टचे मार्क इनपुट देण्यासाठी परत 3 टेक्स्ट. सो नाउ अगेन कम टू युअर ग्राफिकल लेआउट.
and again do drag and drop. Okay. So text field. Now I want the text field in number fashion, right? The text field मध्ये बघा इथे तुम्हाला सगळ्या टाईपचे एंट्रीज दिसतील, राईट? नंबर्स, अनसाइन नंबर्स. तर तुम्हाला हवंय तो तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता. आय वॉन्ट स्टाईल 1, then 2, then 3. 3 text boxes I want there, right? आता मला याला सांगायचंय की कुठल्या त्यांनी मार्क्स इनपुट करायचे, राईट? सो फॉर दॅट हिअर we can see hints, right? की फर्स्ट म्हणजे हा एडिट टेक्स्ट कशासाठी आहे, सेकंड नंबर एडिट कशासाठी आहे, थर्ड नंबर एडिट साठी आहे. फॉर दॅट नाउ क्लिक ऑन दिस एडिट टेक्स्ट. आता माझं फर्स्ट एडिट टेक्स्ट बॉक्स आहे, त्याच्यामध्ये कुठले मार्क्स एंटर करणार आहे? I want to suppose add marks, right? So roll int is equal to, okay, and void colon equal to, I can supply, okay, string okay, and जो second of the text box है इथे बघा second box मध्ये it's a type he and he is equal to ठीक आहे. नंतर मग तुमचा टेक्स्ट बॉक्स जो तुम्ही घेतलाय तो लगेच त्याच्या खालीच असेल टॅग. ओके. Android colon hint is it, okay. Now I want the mg now text. Now I'm going to बटन केल्यानंतर ना मला बटन so here I am taking a button. Okay, बटनला क्लिक केल्यानंतर आपण by default त्याचं कॅप्शन तुम्हाला बटन म्हणून दिसतंय. There is a property Android colon text. Okay, now I want to provide the caption. Okay, so I can and text is equal to so details. Okay, but see now whenever you want that on button click, the content should be retrieved, right? That means what? Now we people wish to handle the on click event of your button, right? आपल्याला बटनचा कुठला इव्हेंट हँडल करायचा आहे? ऑन क्लिक इव्हेंट. ओके, सो फॉर दॅट पर्पज नाव सी हिअर आपण नॉर्मल इव्हेंट मॉडेल पण ते अजून तुम्हाला मध्ये मी एक्सप्लेन करते, राईट? सो कीप इन माइंड your button component is having on click property, okay, to which we are going to assign the function name, okay, which we will implement in main activity.java file. Okay, so this button is going to have the on click property. Okay, what we are going to assign to on click property? We are going to assign the function name, okay, that we will implement in main activity.java file. Okay, so let us provide now on click property. So आपण लिहिलं Android colon on click is equal to. आता इथे बरेच जण आपण मिस्टेक्स करतो. आपल्याला काय वाटतं की फंक्शनला कॉल करायचं म्हणल्यानंतर ना त्या फंक्शनच्या पुढे फंक्शन सिम्बॉल पण द्यायला पाहिजे. Please keep in mind you are not going to supply the function symbol, just you are going to supply the function name. तुम्ही फंक्शन सिम्बॉल दिलात
तर तो सिस्टीम तुम्हाला एरर नाही दाखवणार. पण ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर ना ज्या वेळेस तुम्ही त्या ऍपला ओपन कराल ना, ऍट दॅट टाइम युअर ऍप इज गोइंग टू बी क्रॅश. तुम्हाला मेसेज येईल की अनफॉर्च्युनेटली युअर ऍप इज स्टॉप्ड. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या, ऑन क्लिक प्रॉपर्टीला आपण जे काही असाइन करू ते काय असायला पाहिजे, फंक्शन नेम. Ahead of that function name, you are not going to supply the function symbol. Okay. आता फॉर एक्झाम्पल मी इथं फंक्शनचं नाव सपोज काय देते, डिस्प्ले डिटेल्स. सपोज दिस इज युअर फंक्शन नेम. ओके, दिस इज माय फंक्शन नेम. अगेन कीप इन माइंड, इथं फंक्शन नेम मी ज्या केस मध्ये देते, कॅपिटल स्मॉल, सेम एक्झॅक्टली तसंच फंक्शन नेम मी माझ्या मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावा फाईल मध्ये इम्प्लिमेंट करायला पाहिजे. क्लिअर? ओके, सो डॉट एक्सएमएल लक्षात आली, डॉट एक्सएमएल लक्षात आली. कॉम्पोनंट्स आपण फक्त ड्रॅग अँड ड्रॉप केलेत, त्याचे फक्त आपण टेक्स्ट प्रॉपर्टी चेंज केली, बाकी आपण काही बदललेलं नाहीये. ओके, हॅव यू अंडरस्टूड दिस थिंग? इथपर्यंत कळालं का काय केलं Yes, ते ma'am. आपण? हा, now what we want to do is, now we want that, okay, within our main activity dot java file. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावा फाईल मध्ये आपल्याला जे काही डॉट केले मला access करायचं. Okay? Now we are going to understand. मी की आपल्या फाईल मध्ये नंतरचे सगळेच कंटेंट्स हे अनवॉन्टेड असतात. ओके, सो डायरेक्टली आपण ते डिलीट केलं तरीच, यू हॅव दिस मिनिमम कोड ओनली. and inside on create up to set content view. ठीक आहे, ही मिनिमम रिक्वायरमेंट आहे कोडची आपल्या. आता बघा आपल्याला काय करायचंय, तर मी या डॉट एक्सएमएल मध्ये, ठीक आहे, या ऍक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन डॉट एक्सएमएल मध्ये जेवढे काही कॉम्पोनंट्स मी इथे डिफाईन केलेले आहेत, ओके, जेवढे काही कॉम्पोनंट्स मी इथे डिफाईन केलेले आहेत, या सगळ्या कॉम्पोनंट्सला मला माझ्या मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावा फाईल मध्ये काय करायचंय, ऍक्सेस करायचंय. नाउ how here these components are going to be identified main activity Java file. Okay, now they are identified by the find view by id method. Okay, कुठल्या मेथडने ते आयडेंटिफाय होतील, find view by id method. Now this find view by id method is going to take one integer parameter, and that integer parameter is r dot id dot, and now here typical id name. id फर्स्टली लक्षात घ्या आपल्याला काय करायचे, आता हे माझा क्लास मध्ये जेवढे काही माझे कॉम्पोनंट्स असतील हे प्रायव्हेटच असणार आहेत, राईट. मला त्याला या क्लासच्या बाहेर कुठे ऍक्सेस करायचं नाहीये. तर त्यांना ऍक्सेस स्पेसिफायर द्या किंवा नाही द्या, नाही दिला तरी चालेल, नो इश्यू, किंवा त्याला प्रायव्हेट म्हणून डिक्लेअर केला तरी चालेल. ठीक आहे, ठीक आहे, सध्या आपण प्रायव्हेट न घेता डायरेक्टली सिंपल वेनी करूयात. आता जेवढे कॉम्पोनंट्स इकडे म्हणजे डॉट एक्सएमएल ऑब्जेक्टचे बटन
and edit text. Before method, right? So name, that means for student name, and then TV marks for the subject mark. ओके, आता इथे बघा मी टाईप केल्यानंतर न लेफ्ट साइडला तुम्हाला एक बल्ब आलाय आणि त्या बल्ब मध्ये क्रॉस बटन आलंय. दॅट मीन्स वॉट, दॅर इज समथिंग प्रॉब्लेम, राईट? मग आता हा प्रॉब्लेम काय आहे बघा, त्यांनी काय म्हणतोय की तुमचा टेक्स्ट व्ह्यू कॉम्पोनंट इम्पोर्ट नाहीये, सो यू नीड टू इम्पोर्ट इट. सो इथे सजेशन मध्ये बघा तुम्हाला फिक्सिंग साठी, ठीक आहे, इम्पोर्ट टेक्स्ट व्ह्यू म्हणून आलेलं असतं. ओके, सो नाउ क्लिक ऑन, डबल क्लिक ऑन, ऑटोमॅटिकली इम्पोर्ट करेल. ठीक, म्हणजे आता माझा हा टेक्स्ट व्ह्यू क्लास इम्पोर्ट झाला. देन एडिट टेक्स्ट, edit text, et name. This is for referencing your edit text in which we are going to enter the student name. Okay, then et mad for edit text mad, et python for edit text python, and then et mgt for edit text mgt. Okay, so we have created again the 4 edit text object. Okay, again you are going to import the edit text. ठीक आहे, सजेशन मध्ये परत तुम्हाला दाखवलं जाईल की इम्पोर्ट करा. सो डबल क्लिक ऑन दिस, युअर ऑटोमॅटिक इम्पोर्ट स्टेटमेंट विल बी ऍडेड. इथे बघा वरती तुमचे इम्पोर्ट स्टेटमेंट्स ऍड होतात. जस्ट अ मिनिट, हियर यू विल सी अ प्लस साइन. सी, ऑटोमॅटिकली तुम्ही डबल क्लिक केलात ना की इम्पोर्ट अँड्रॉइड डॉट विजेट डॉट एडिट टेक्स्ट, इम्पोर्ट अँड्रॉइड डॉट विजेट डॉट टेक्स्ट व्ह्यू, हे ऑटोमॅटिकली काय झाले, इम्पोर्ट झाले. ठीक आहे, so now we have just declared the objects, right? पण आता हे जे काही मी टेक्स्ट व्ह्यूचे आणि एडिट टेक्स्टचे ऑब्जेक्ट्स मी डिक्लेअर केले, यांना मला कोणासोबत करायचंय, तर माझ्या त्या टेक्स्ट व्ह्यू आणि एडिट टेक्स्ट कॉम्पोनंट सोबत इनिशियलाइज करायचे जे मी .xml मधनं इनपुट केलेत. ओके, नाउ फॉर initializing those components, see here now carefully how we are going to initialize it. Okay, so just write tv name is equal to, okay, method find view by id. ठीक आहे, टायपिंग जास्त करायची नसेल तर कंट्रोल स्पेस बार दाबा, ऑटोमॅटिक येईल. ठीक आहे, सो टीव्ही नेम इज इक्वल टू फाइंड व्ह्यू बाय आयडी, आणि आता राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण त्याला आयडी व्हॅल्यू देणार आहेत. मग आता आयडी व्हॅल्यू कशी देणार बघा आपण, आर डॉट आयडी डॉट. ठीक आहे, आता इथे बघा तुम्हाला सगळ्या कॉम्पोनंट्सची तुमची लिस्ट दिसते. हियर यू आर सीइंग सम आयडी व्हॅल्यूज, बटन 1, कंटेनर, एडिट टेक्स्ट 1, एडिट टेक्स्ट 2, एडिट टेक्स्ट 3, 4, टेक्स्ट व्ह्यू 1, टेक्स्ट व्ह्यू 2, राईट? हे कशामुळे दिसतंय, तर आपण त्या एक्सएमएल फाईल मध्ये @+ आयडी केलं, राईट? त्यामुळे काय झालं, त्याच वेळेस तुमच्या आर डॉट जावा फाईल मध्ये त्या कॉम्पोनंटची एंट्री ऍड झाली. And now it is showing you the resource list, right? मग आता टीव्ही नेम मला कोणासोबत इनिशियलाइज करायचं आहे, तर टेक्स्ट व्ह्यू 1 सोबत, राईट? सो आय एम गोइंग टू राईट लाईक दिस, आर डॉट आयडी डॉट टेक्स्ट व्ह्यू 1. ओके, टीव्ही नेम इज इक्वल टू फाइंड व्ह्यू बाय आयडी ब्रॅकेट मध्ये आर डॉट आयडी डॉट टेक्स्ट व्ह्यू 1. आता मी हे स्टेटमेंट टाइप केलं तरी सुद्धा मला परत एक बल्ब आला आणि देअर अगेन इट शोज अ रॉंग सिम्बॉल. व्हाय इट शोज अ रॉंग सिम्बॉल? बिकॉज कीप इन माइंड, बाय डिफॉल्ट इट इज फाइंड व्ह्यू बाय आयडी मेथड रिटर्न्स यू व्ह्यू. ओके, फाइंड व्ह्यू बाय आयडी मेथड काय रिटर्न करेल, व्ह्यूचा ऑब्जेक्ट रिटर्न करेल. मग आता तो व्ह्यू तुमचा टेक्स्ट व्ह्यू असू शकतो, एडिट टेक्स्ट असू शकतो, बटन असू शकतो, चेकबॉक्स असू शकतो, रेडिओ बटन असू शकतो, राईट? मग आपण त्याला असाइन करतो टेक्स्ट व्ह्यूला. That means here we need to do a typecasting. Okay, find view by id method जनरल व्ह्यू ऑब्जेक्ट रिटर्न करते, त्याला आता तुम्हाला टेक्स्ट व्ह्यू ला काय करावं लागेल,
टाइपकास्ट करावं लागेल. ओके, सो बिफोर फाइंड व्यू बाय आयडी मेथड डू व्हॉट, डू अ टाइपकास्टिंग. सो इन राउंड ब्रॅकेट नाव वी कॅन राईट text view. Okay, now see here, your wrong symbol is disappeared. ओके, हे लक्षात आलं का स्टेटमेंट? काय केलं आपण? जर समजा तुमची r.java प्रिपेअर झाली नसेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल, तर ते ऑटोमॅटिकली तुमची आयडीची लिस्ट तुम्हाला अपियर होणार नाही. ती जर ऑटोमॅटिकली अपियर झाली याचा अर्थ आपली r.java क्रिएट झाली अँड दॅर इज नो प्रॉब्लेम. r.java कधी क्रिएट होत नाही? जर समजा आपण ऍक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन डॉट एक्सएमएल मध्ये काहीतरी चुकलं असेल, आपलं ऍट्रिब्यूट चुकला, रॉंग असेल, कुठंतरी स्पेलिंग मिस्टेक असेल, किंवा तुमची मॅनिफेस्ट डॉट एक्सएमएल पण इव्हन जर रॉंग झाली, म्हणजे त्याच्याबद्दल जर काही रॉंग अपडेट्स झाले असतील, देन स्टील इट इज नॉट गोइंग टू क्रिएट युअर r.java. ओके, सो हे लक्षात घ्या की r.java ऑटोमॅटिकली क्रिएट होणं खूप इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत r.java व्यवस्थित क्रिएट होत नाही, आपल्याला हे काम इनिशियलाइज करणार नाही. ओके, हे स्टेटमेंट लक्षात काय केलं ते फाइंड व्ह्यू बाय आयडी नी कळालं तर यस म्हणा, नाही तर नो तरी म्हणा. थोडं ठीक आहे, जेवढं तेवढं डोक्यात येईल. ठीक आहे, सो नाव, सो दिस इज युअर टीव्ही नेम. नाव वी आर गोइंग टू इनिशियलाइज द सेकंड कंपोनेंट, टीव्ही मार्क्स. So TV marks is equal to, again it is a text view. So again we are going to typecast it. ठीक है, text view केलं. Then again, what is your method name? The method name is find ID name. हे ID देतोय आपण, हे जे कुठं आहे पण सेंड केलेलं that आता मी नाही, कारण पण म्हणून त्या असतं मोस्टली की हे आयडी नेम जे आहेत ना, हे आपण स्वतःहून प्रोव्हाइड करायचे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल हा मी फाईन केला होता. क्लिअर? बट आता सध्याला राहू देते, आता जे आहे ते आपण वर्क करूयात. ओके, सो आता बघा, हा टीव्ही मार्क्स टेक्स्ट व्ह्यू 2 आहे. सो याचा आयडी कसा प्रोव्हाइड करणार आपण? r.id. text view. जस्ट एक मिनिट, मी फंक्शनचं हे खाल्लं. सो सी हियर r.id.text view 2. ओके, त्यानंतर बघा ET नेम, ET मॅड, ET पायथॉन, ET MGT. हे कशाला मी इनिशियलाइज करणार आहे? editx1, editx2, editx3, editx4 ला, राईट? सो नाव आय कॅन डायरेक्टली राईट इट. ET नेम इज इक्वल टू, आता हे एडिट टेक्स्टला टाइपकास्ट करायचं, बरोबर आहे? म्हणून राऊंड ब्रॅकेट मध्ये आता काय लिहिणार आपण? edit text. Okay, then find view by id, edit text 1. Okay, then next edit text, find view by id, r.edit text 2.
right? Then ET Python is equal to edit text, then find view by ID, edit text 3. Okay, then last ETMGT is equal to edit text, find view by ID, edit text 4. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आता काय केलं, तर आपल्या डॉट एक्सएमएल मध्ये आपण जेवढे कॉम्पोनंट्स घेतले होते त्या सगळ्यांना आपण इनिशियलाइज केलं. राईट. मी बटनला मुद्दामून नाही इनिशियलाइज केलं, कारण बटनची डायरेक्टली आपण काय वापरतोय तिकडे, ऑन क्लिक प्रॉपर्टी. सो त्या ऑन क्लिक प्रॉपर्टीसाठी आपण जे फंक्शन नेम दिले, जस्ट वी आर गोइंग टू इम्प्लिमेंट दॅट फंक्शन नेम, नथिंग एल्स. ठीक आहे. आता हे जे काही आपण कोड लिहिला याचा अर्थ आपण काय केला, सगळे कॉम्पोनंट्स आपण इनिशियलाइज करून घेतले. राईट. आफ्टर इनिशियलायझेशन नाव आय विश टू रिट्राइव्ह द व्हॅल्यूज ऑफ दोज 8 टेक्स्ट बॉक्सेस. राईट. मग आता ती व्हॅल्यू रिट्राइव्ह करण्यासाठी बघा, तुम्हाला माहिती की आपण टेक्स्ट फील्ड मध्ये जे काही एंटर करतो दॅट इज ट्रीटेड एज अ स्ट्रिंग. राईट. तर त्या स्ट्रिंगचं कन्व्हर्जन परत तुम्हाला कशामध्ये करायचंय, नंबर मध्ये करायचंय. दॅट मीन्स सेम जसं आपण जावा मध्ये करतो ना, इंटिजर डॉट पार्सिंट वगैरे. राईट. सेम थिंग हियर वी आर ऑल्सो गोइंग टू डू. ओके. सो नाउ बेसिकली सी हियर व्हॉट फंक्शन नेम वी हॅव सप्लाइड. बटन कुठे बघा आपलं, हियर इट इज द बटन. ओके. त्या बटन साठी बघा आपण ऑन क्लिक प्रॉपर्टीला फंक्शन नेम काय दिलंय, display details. Okay, so now just implement that display details function in your main activity dot java file. Okay, so public void display details. Okay, and it is having the parameter as view v. Okay, and now आता बघा या डिस्प्ले डिटेल्स फंक्शन मध्ये आपल्याला काय करायचे, तर हे जे काही माझे कॉम्पोनंट्स आहेत, इटी नेम, इटी मॅड, इटी पायथॉन, इटी एमजीटी, याच्यामधला इनपुट व्हॅल्यूज मला फक्त काय करायच्यात, रिट्राइव्ह करायच्यात. ओके. आणि त्या रिट्राइव्ह केलेल्या व्हॅल्यूज मला फक्त डिस्प्ले करायच्यात. सो फॉर दॅट पर्पज सपोज इथे आपण काहीतरी व्हेरिएबल्स डिफाईन केले. ठीक आहे. मॅडच्या मार्क्ससाठी इंट मॅड, पायथॉन आणि एमजीटी. ओके. सो इंट मॅड कमा Python, comma MGT. Okay, these variables just we have defined. Then suppose to display the whole message, we are using string MSG variable. Okay. So suppose this is your string variable. Okay. Now what we are going to do? Now we are going to retrieve firstly, okay, the values of your edit text boxes. आणि आणखीन एक राहिलं, एक मिनिट, आपल्याला स्टुडंट नेम सुद्धा इनपुट रिट्राइव्ह करायचं. राईट. सो त्याच्यासाठी एक व्हेरिएबल घेऊयात आपण नेम नावाचं. ठीक आहे. स्ट्रिंग नेम. फर्स्टली आय विश टू रिट्राइव्ह द स्टुडंट नेम. मग स्टुडंट नेम साठी आपला एडिट टेक्स्ट बॉक्सचा ऑब्जेक्ट नेम इटी नेम. तर जसं आपण नॉर्मली जावा मध्ये करतो, टेक्स्ट फील्डचा ऑब्जेक्ट डॉट गेट टेक्स्ट, द सेम थिंग यू आर गोइंग टू डू. ओके. So here I'm going to write name is equal to et name dot get text. ओके. पण बघा मी एवढं लिहून सुद्धा इथे मला परत एक बल्ब आला विथ द रॉंग क्रॉस मार्क. राईट. दिस रॉंग हियर इन याचा सुपर क्लास जो आहे तो तुमचा टेक्स्ट व्ह्यूच असतो. ठीक आहे. टेक्स्ट व्ह्यू ऍक्च्युली इट इज अ सुपर क्लास ऑफ युअर एडिट टेक्स्ट. सो हा जो गेट टेक्स्ट मेथड आहे ना, ऍक्च्युली हा तुम्हाला एडिटेबलचा ऑब्जेक्ट रिटर्न करतो.
आपण काय नेम डॉट गेट डॉट जस्ट डू नथिंग एल्स. ठीक आहे, म्हणजे स्ट्रिंग मला व्हॅल्यू भेटणार आहे edit text object dot get text dot to string. Okay, then now I want to retrieve my mad marks. तर mad marks सुद्धा मला कसे भेटणार आहेत equal to say mad okay dot get text dot to okay. But this is a string. Now I want to convert this string into integer. So what we are going to write? Integer dot parse int of. So integer dot parse int of, and now this is your string. etmat dot get text dot to string. Okay. So now I will get the mad marks. Then same way, do for the Python and MGT. So Python is equal to again what I'm going to do, integer dot parse int of. Now what is my string? It is my et python dot get text dot to string. Okay. Then MGT is equal to integer dot parse int of. Now what is my string? etmgt dot get text dot to string. ठीक आहे. आता मी हे केलं म्हणजे काय झालं, तर माझ्या सगळ्या एडिट टेक्स्ट मधला डेटा व्हॅल्यूज मी आता रिट्राईव्ह केल्या. आता या रिट्राईव्ह केलेल्या व्हॅल्यूज मला टोस्ट मेसेज थ्रू डिस्प्ले करायचे. राईट. सो फॉर दॅट पर्पज सपोज आय एम नाव क्रिएटिंग माय मेसेज फॉर द डिस्प्ले. राईट. सो स्ट्रिंग एमएसजी आपण डिक्लेअर केलं होतं. जस्ट नाव वी आर गोइंग टू पुट इट इन अ वेल फॉर्मॅट. ओके. सो MSG is equal to suppose the student name, then we wish to display has scored marks for subjects as follows. Okay, and then you wish to display all the three subject marks on the new line. So slash n plus. आता next marks मला कोणाचे द्यायचे आहेत, मॅडचे. So I can write like this. Mad is equal to, okay, then actual mad marks. So mad. Then on the next line, I want slash n. Okay. Python is equal to, now the Python marks are in Python integer variable. Now again, I want the management marks on the next line. So slash n mgt is equal to, okay, and then plus mgt. Okay. So this is a complete string message that I want to display through my toast. Right. मग आता मला toast display करायचंय. So now what is your toast display statement? Toast dot make text. Okay. And now this toast dot make text method is having three parameters. The first parameter is context. म्हणजे तुम्हाला हा टोस्ट कोणावरती डिस्प्ले करायचंय. मला हा टोस्ट याच क्लासवरती डिस्प्ले करायचंय, म्हणून मी इथे काय लिहीन, this. Okay. Then what text message I want to display? I want to display the MSG. Then what is the duration? The duration is toast dot length underscore long. Okay.
and that I wish to make this toast to be visible. So I'm going to call show method. Okay. Now let us see how your this particular program will work. ठीक आहे. मी ऑलरेडी एव्हीडी स्टार्ट करून ठेवला होता. मी तुम्हाला सांगितलं कधी पण पहिल्यांदा एव्हीडी स्टार्ट पोझिशन मध्ये ठेवत चला. So my AVD is on now. Okay. So now let us see its execution. So right click, run as Android application. Just a minute, it is launching. एक मिनिट, परत एकदा हे करते. त्यांनी लॉन्च नाही केलं स्वतःहून. आता हे फोल्डर मी परत तुम्हाला क्लासरूम वरती पोस्ट करते. ठीक आहे. प्लीज तुम्ही पण हे करून बघा आणि कोड डायरेक्टली कॉपी पेस्ट करण्यापेक्षा थोडं स्वतःहून टाईप करून बघा, म्हणजे हळूहळू अँड्रॉइडची कोडिंग स्टाईल तुम्हाला डोक्यामध्ये येईल. ठीक आहे. ठीक आहे. हे अजून पण लॉन्च नाही करत आहे, बट हे इन्स्टॉल झालेलं असतं, मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आपण इथे बघूयात कुठं दिसतंय. आय विल ओपन फ्रॉम हिअर, नो प्रॉब्लेम. सो हिअर इट इज. ओके, इट इज युअर प्रॅक्ट4. ठीक आहे. आता बघा हे तुमची UI स्क्रीन आली. नाव प्रोव्हाइड द डिटेल्स. फॉर एक्झाम्पल जाधव, स्मिता, महेश, सपोज समथिंग इज नेम. ठीक आहे. मार्चचे मार्क्स सपोज दिले आपण काहीतरी 80. ओके. पायथॉन दिले 78. मॅनेजमेंट पण दिलं सपोज 88. ठीक आहे. नाव दिस आर दी डेटा एंट्रीज. आपण या डेटा एंट्रीज केल्या. आता आपण शो डिटेल्स बटनला क्लिक करूयात. नाव इट शुड डिस्प्ले युअर टोस्ट मेसेज. सी टोस्ट इज अपिअरिंग, दॅट मीन्स एव्हरीथिंग इज करेक्ट. बघा परत एकदा मी शो डिटेल्सला क्लिक केलं. राईट. तुम्हाला मेसेज आलाय प्रॉपरली. ओके, म्हणजे हे करेक्ट आहे. जर समजा हेच जर मी काय केलं असतं, सपोज इफ आय मेड अ मिस्टेक हिअर, जर समजा मी एक मिनिट आपली ऍक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन डॉट XML. ठीक आहे. इथे जर तेच जर समजा मी हे जर असं फंक्शन सिम्बॉल दिलं, तर एरर तुम्हाला काहीच नाही येणार. पण इन्स्टॉल झाल्यानंतर बघा आता काय होईल. मी छोटासा चेंज केला. मी आता याला परत एकदा रन करते. ठीक आहे. आता मी फक्त शो डिटेल्सला ठीक आहे. परत एकदा नाव डेटा एंट्री पासून स्टार्ट करूयात, म्हणजे तुम्हाला कळेल. Now suppose if I'm going to click on show details, काय आलं मेसेज तुम्हाला, अनफॉर्च्युनेटली प्रॅक्ट 4 हॅज स्टॉप्ड. लक्षात आलं.
त्यामुळं लक्षात ठेवा, इथे आपल्याला डिस्प्ले डिटेल्सच्या समोर फंक्शन सिम्बॉल नाही द्यायचं. ओके, यू आर नॉट गोइंग टू सप्लाय द फंक्शन सिम्बॉल. जर फंक्शन सिम्बॉल दिलात तर काय होईल, एरर येईल. ओके, तुमचा ऍप स्टॉप होईल. ओके, सो यू आर नॉट गोइंग टू सप्लाय द फंक्शन नेम. कळालं का? आजचा हा सिंपल प्रोग्राम. लास्ट टाइमच्या ह्याच्यामध्ये आपण फक्त डॉट जावा मध्ये XML मधले कॉम्पोनंट्स कसे ऍक्सेस करायचे, हाऊ वी आर गोइंग टू इनिशियलाइज देम. ओके, जस्ट एवढाच पार्ट आपण बघितला आज. लक्षात आलं का? येस मॅम. ओके, व्हेरी गुड. सी, आणि हे जे मी आता सिंपल प्रोग्राम जे देते ना, याला प्लीज प्रॅक्टिस करा. कारण याची जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल ना, त्या हे एकदा डोक्यात फिट बसला सिंपल गोष्टी, तेव्हा कुठं तुम्ही कॉम्प्लिकेटेड कोडिंगला इझिली ग्रास्प करू शकाल. ओके, सो प्लीज डू द प्रॅक्टिस. ठीक आहे, आता हे परत एकदा व्यवस्थित झालंय की नाही आपण परत एकदा टेस्ट करूयात. ओके, सो काहीतरी नाव आहे. ठीक आहे, समथिंग इज देअर. ओके, आता शो डिटेल्सला क्लिक केलं, प्रॉपरली टोस्ट मेसेज डिस्प्ले झाला. राईट, दॅट मीन्स इट इज करेक्ट ना. ओके, फाईन. याच्यामध्ये कोणाला काही क्वेरीज, कुठला पार्ट नाही कळला किंवा एखादा क्वेश्चन, काही मनामध्ये क्वेरी असेल तर विचारत चला. या याच्यामध्ये आतापर्यंत जेवढा काही मी कोड एक्सप्लेन केला, ठीक आहे, हा कोड कळाला सगळ्यांना? हे मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावा मध्ये फाइंड व्ह्यू बाय आयडी काय केले कळालं? हे कळालं का? गुड, ठीक आहे. सो फाईन, स्टॉप हिअर. ठीक आहे, मी हे फोल्डर प्रॅक्ट 4चं तुम्ही पण प्रॅक्टिस करा, बट कोड थोडासा टाईप करा. टाईप करून करा, जस्ट कॉपी पेस्ट करून करायला जाऊ नका. आणि हा, मी तुम्हाला इक्लिप्स मध्ये एखादा फोल्डर इम्पोर्ट कसं करायचं ते सांगते. लास्ट तसं मी एका सिस्टम वरती आता हे क्रिएट केलाय. मला दुसऱ्याच्या सिस्टीम वरती जिथे इक्लिप्स आहे तिथं परत मला तोच माझा फोल्डर ऍज इट इज इम्पोर्ट करायचं. राईट, सो ते इम्पोर्ट कसं करायचं ते बघा. फॉर इम्पोर्टिंग, फर्स्टली अगेन कीप इन माइंड, प्लीज क्लोज ऑल द प्रोजेक्ट्स इफ दे आर ओपन. जर एखादा प्रोजेक्ट ओपन स्टेट मध्ये असेल तर प्लीज त्याला क्लोज करत चला फर्स्टली. ठीक आहे, सो मी हे प्रोजेक्ट सगळे क्लोज केले. आता सपोज माझं एक मॅड अँड्रॉइड नावाचं फोल्डर आहे, त्याच्यामध्ये माझे काहीतरी इक्लिप अँड्रॉइडचे मी काहीतरी प्रोजेक्ट्स केलेले आहेत. ठीक आहे, तर त्यातलं एखादं फोल्डर मला इम्पोर्ट करायचं असेल तर मी कसं करणार बघा. गो टू द फाईल मेनू. ओके, देन से इम्पोर्ट. ठीक आहे, इम्पोर्ट झाल्यानंतर ना बघा इथे अँड्रॉइड टॅब दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, हे अँड्रॉइड म्हणून दिसतंय, त्याच्या खाली एक्झिस्टिंग अँड्रॉइड कोड इनटू वर्कस्पेस म्हणून दिसतंय. राईट, त्याला क्लिक करून नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर ना आता फक्त तुम्हाला तुमचा तो फोल्डरचा पाथ सिलेक्ट करायचा आहे. दॅट्स इट. ओके, सो सपोज फॉर एक्झाम्पल माझे डी ड्राईव्ह वरती मॅड अँड्रॉइड म्हणून फोल्डर आहे. ठीक आहे, सी मॅड अँड्रॉइड. Now under this mad Android, suppose I am having a async, wait, not mad Android, DMJ Android नावाचं folder आहे. Sorry for this. DMJ Android. Okay. Now under this DMJ Android folder, now again I am having some folders. ठीक आहे, हे इथे भरपूर असे काही फोल्डर दिसत आहेत तुम्हाला. आता फॉर एक्झाम्पल बघा, हे ब्लूटूथ EX म्हणून एक फोल्डर आहे.
तर ते फोल्डर मी सिलेक्ट करून ओके करते. अँड देन जस्ट यू कॅन क्लिक ऑन फिनिश. दॅट्स इट. हे बघा इथं तुमचं लगेच ब्लूटूथ फोल्डर ॲज इट इज या तुमच्या इक्लिप्स मध्ये ते इम्पोर्ट झालं. ना अगेन यू कॅन डायरेक्टली रन दिस पर्टिक्युलर ऍप्लिकेशन. ठीक आहे. इम्पोर्ट लक्षात आलं. ऍक्च्युली इम्पोर्ट करण्याची ही एक पद्धत आहे. आणि इव्हन इफ जर तुम्हाला एक्सपोर्ट पण करायचं असेल तर एक्सपोर्ट साठी इम्पोर्टच्या खाली एक्सपोर्ट टॅब आहे. ते काय करतं तुमची डॉट जार क्रिएट करतं. डॉट जार क्रिएट करून परत तुम्ही दुसऱ्या सिस्टीम वरती इम्पोर्ट मध्ये येऊन जनरल मध्ये येऊन डॉट जारला इम्पोर्ट करू शकता. ठीक आहे. बरेच वेज आहेत त्याला. एकदा जार फाईल क्रिएट करून करा किंवा डायरेक्टली फोल्डरच रूट फोल्डरच पिकअप करा. ठीक आहे. यू कॅन वर्क इन एनी वे. ठीक आहे. हे कळालं का इम्पोर्ट केलेलं. ओके फाइन. सो today we'll stop here. Okay. I will upload the folder to the classroom. Okay, the practical is over. You can left now. No issue. If someone is having any query, you can ask to me.